सर्वांना जय एकविरा आणि सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 5:30. बघू शकता अंधारच आहे अजून आणि एकदम शांत आहे. रात्री मी 1 किलो चणे फुगत घातलेले, मस्त टवटवीत फुगून झालेले आहेत. ह्यांना आपण स्वच्छ धुवून कुकरमध्ये आता लावून घेतोय. कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. तर आपण जास्तीत जास्त याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या. 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर मी परातच टाकून एकदम थंड होण्यासाठी ठेवलं. इथे चण्या छोलेची भाजी आणि सुरडाचे काप फ्राय करून घेतलेले आहेत. थंड झाल्यावर आपल्याला पॅक करता येतील. तर मी इथे दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे. त्यानंतर मी रेडी झाली. तर आहे माझा लूक. तर आम्ही सर्व चाललेलो आहेत एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी. 2 गाड्या आहेत. अशा प्रकारे छोटूनी खूप नाटकं केली निघता. मम्मी आली तेव्हाच तो निघालाय. रियांश नाना संच्यासोबत जाण्यासाठी रेडी आहे. हे बघा. तर सर्वजण आता गाडीत बसून आम्ही गावातनं निघालो. आमच्या गाडीत हे मी आणि रियांश छोटूच्या आत्याच्या 4 जणी आणि मम्मी माझी. आणि दुसऱ्या गाडीत नाना नानी अब्बू हर्षद आणि ड्रायव्हर होते, म्हणजे ते पण यांचे फ्रेंडच आहेत. त्यानंतर आम्ही इथे गॅस भरायला थांबलो. छोटूची मस्ती चाललेली, माझ्याकडे येत नव्हता, आईकडेच राहायचं होतं त्याला. त्यानंतर आमच्या सर्व आत्या म्हणजे मुलांच्या, मी आणि हे आता पाठी बघते. तर बघू शकता इथे वातावरण किती छान आहे, मस्त. असं झालं कधी एकदाच आईजवळ पोचतोय. यावेळेला खूप वेळ झाला आम्हाला जायला, नाहीतर आम्ही लवकर निघतो. वातावरण जसं जसं एकदम चेंज होत जातं. आणि हे बघू शकता आम्ही आता घाट चढतोय. आणि हे असे बोगदे आले ना, पहिला केवढी मजा यायची. वरडायचे, एकमेकाला मारायचे, मोठी माणसं वरडायचे की अशी मस्ती करायची नाही. मी एकविरेला आता पोचलेलं आतमध्ये एंटर केलेलं आहे. बघू शकता खूप गर्दी आहे. मी इथे ओटीचं ताट रेडी केलेलं आहे. पायथ्याशी दर्शन घेतलं आई माऊलीचं. मस्त दर्शन झालेलं आहे. मनसुक्त एकदम प्रसन्न झालेलं आहे. छान दर्शन झालं. ते कमळीचं जायवल काढायला आले, त्यांची सर्वजण नाचत आहेत. त्यांचं दर्शन मस्त झालं इथे. तर आता पायथ्याशी आपण कापूर हळदी कुंकू वाहून वरती चढायला सुरुवात करणार आहोत. पायथ्याशी दर्शन घेऊन चांदूळच्या वरती कापुराची वळी ठेवून आपण ते पेटून घेतो. हळदी कुंकू पायरीला वाहून घ्यायचं आहे आणि मस्त पाया पडायचं, एकदम डोकं टेकून आणि मन एकदम शांत ठेवून आणि फटाफट चढायला सुरुवात करायची. 5 पायरीवर आम्ही गेलो, दर्शन घेतलं. तिथे फोटो काढून दिलं नाही आहे. आम्ही वरती चढलो आणि हर्षद आणि रियांश गायब होता. ते सर्वात अगोदर वरती आलेत आणि ते दर्शनालाच लागलेले. आम्ही त्यांना इकडे तिकडे शोधत राहिलो. त्यांच्याकडे फोनसुद्धा नव्हता. तर आम्ही हा विचार केला की आम्ही पण आता दर्शन करतोय. आणि दर्शन खूप छान झालं. माझ्या आईचं मन एकदम प्रसन्न झालं. एकविरा आईचा उदो उदो. तर नंतर फोटोशूट केला. रियांश लाईनीलाच होतं, रियांश आणि हर्षद. आम्ही निघताना आम्हाला ते दिसले. मस्त दर्शन झालं. सर्वांचा फोटोशूट करून झाला. तर आम्ही रूमवर आलो. इथे सर्व एकदम निवांतमध्ये बसलेले. पाऊस चालू होता. खूप मस्ती केलेली यांनी, पण मस्त गेम कमी आणि भांडणं जास्त चालू होती जणांची दोघांची. त्यानंतर इथे फिश फ्राय केलेले, चणा आणि लसूण फ्राय केलेलं, कलेजी फ्राय केलेली होती, पुरी आणलेली कलेजीसोबत खाण्यासाठी. आणि इथे छोटूने बघा हड्डीला एक थोडासा पण मांस ठेवला नाही, तरी त्या हड्डीला अजून तो खातोय चावून चावून एकदम. त्याला खूप आवडतात. आणि ते व्हेजवाले आमचे जेवण. आणि पाऊस पडतोय तर रियांश गेला भिजायला. त्याच्या पप्पाने त्याला दिली परमिशन. नाही बाहेर गेलेले, हे आले धावत धावत सर्वजण.
एक डोक्यावर घेऊन आलं तर एक स्लो धाव. तुम्ही बघू शकता पडला पाण्यात. इथे चाललं यांचं खाणं पिणं अजून चालू आहे. परत गेम्स हेच मस्त मजा मस्ती 6 वाजेपर्यंत यांनी अशीच मजा मस्ती केलेली आहे. गेम्स खेळून इकडे तिकडे धावून रागाराग एकमेकीची छोटूची रियांशी मस्ती हेच चालू होतं. एवढं छान पाऊस पडला इथे एकदम गारवा झाला आहे. ढग डोंगरांना एकदम मिळालेत. आम्ही घरी जायला निघालो. खूप पाऊस होता आणि घरी आम्ही गेलो. मस्त जास्त ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हती.